एव्हरीवन, नमस्कार. दिस इज देवश्री महाजन. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेनली काय डिस्कस करणार आहोत की डीम्ड कॉलेजेस, जे टॉपचे डीम्ड कॉलेजेस आहेत त्यांची एक्झॅक्टली काय फीज आहे, काय कट ऑफ आहे आणि ते कॉलेजेस कसे आहे, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे आणि एव्हरीथिंग जे तुम्ही मला विचारलं होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये. ते व्हिडिओज माझे हिंदीमध्ये होते, पण हा व्हिडिओ मेनली महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहे. महाराष्ट्राचे डीम्ड कॉलेजेस जे ते मी सांगते म्हणून हा व्हिडिओ आपण करूया मराठीत. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, लँग्वेज बॅरियर वगैरे असेल तर त्यांनी प्लीज कॉपरेट करा किंवा मला एकदम टेक्स्ट करा, तर मी सांगेल की मी एक व्हिडिओ हिंदीमध्ये पण बनवून घेईल. दॅट डझंट मॅटर. नाव मला एक तुम्हाला मेन गोष्ट सांगायची की जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर माऊली करिअर काउन्सिलिंग इज युअर बिगेस्ट सेवियर, जे की जळगावला पण आहे, पुण्याला पण तुम्हाला आमचं ऑफिस भेटेल. तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. खूप लोक विचारत होते की आता तुम्ही भेटू शकतात का, तर नाही, आम्ही रिझल्टच्या अगोदर खूप लोकांना भेटलो आहे आणि रिझल्टच्या अगोदरच आमची ऑलरेडी बुक म्हणजे सर्व जे सीट्स आहे, आमचे जे इंटेक आहे, लिमिटेड इंटेक, तो बुक झाला आहे. आणि आता आमच्याकडे जे लिमिटेड सीट्स होते त्याच्यावरती आम्ही खूप कमी सीट्स घेतो आहे, म्हणून आमच्याकडे कमीच मुलं आता राहतील. तर तुम्हाला जर आमची काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर टेक्स्ट करा. जे लोक लवकर मेसेज करतील आणि जे लोक लवकर कॉल करतील ना, त्यांनाच आम्ही आता घेणार आहोत आणि इन्क्लूड करणार आहोत आमच्या काउन्सिलिंगमध्ये. तर तुम्हाला जर आमची काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही लवकर टेक्स्ट करा. आणि काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सअप करायचं या नंबरवर 8275518480. तुम्हाला नंबर दिसत असेल, या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे की तुम्हाला आमची काउन्सिलिंग पाहिजे. तर एक स्कॅनर पाठवा किंवा तुमचं स्कोअर कार्ड आम्हाला सेंड करा, तर आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला कॉलेज भेटेल की नाही भेटणार, कसं भेटेल, एव्हरीथिंग विल बी शेअरिंग विथ यू ऑल. तर तुम्हाला त्यावरून समजेल की तुम्हाला किती फी स्ट्रक्चर लागणार आहे, काय बजेट राहणार आहे तुमचं, तुम्हाला हे सर्व गोष्टी समजतील. तर तुम्ही त्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करा तुमचं स्कोअर कार्ड आणि आम्हाला मेसेज करा की तुम्हाला आमची काउन्सिलिंग पाहिजे, आणि नंतर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू, तुम्हाला कॉल करू. आधी कॉल करू नका, कारण तो रिसीव्ह होणार नाही. खूप लोकांचे कॉल रिसीव्ह होत नाही, कधीतरी ते बिझी लागतात आणि कधीतरी ते फोन लागत नाही. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी काउन्सिलिंग घेतली त्यांच्याकडे माझा पर्सनल नंबर आहे, तर त्यांनी मला त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करा. दुसऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं ट्राय करू नका, कारण दुसऱ्या नंबरचे कॉन्टॅक्ट्स जे ते लवकर रिसीव्ह होत नाही आणि आम्ही लवकर कॉल रिसीव्ह पण करत नाही. दिस इज डॉक्टर देवश्री महाजन. हा तुमचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत टॉप डीम्ड कॉलेजेस महाराष्ट्राच्या. ओके, आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण जे डिटेल्स आहे सर्व कॉलेजेसचे तुम्हाला दिसत असेल लिस्ट. या कॉलेजेसमधून तुम्हाला सर्व जे कॉलेजेस आहे ते तुमचे ओळखीचे आणि तुम्हाला माहिती आहे की हे कॉलेज असं आहे, हे कॉलेज तसं आहे. मी तसेच कॉलेज घेतले जे टॉपचे कॉलेजेस आहे आणि जे तुमच्या ओळखीचे असतील, कारण बाकीचे जे कॉलेजेस आहेत ते मला स्वतःला आवडत नाही. तर मला हे पण नाही वाटणार, मी तुम्हाला सजेस्ट पण नाही करणार की माझे जे स्टुडंट आहे, माझे जे काउन्सिलिंगचे स्टुडंट्स आहे किंवा माझे जे यूट्यूबर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे, त्यांनी अशा कॉलेजेस जावं, कारण त्यांचा एक बॅड एक्सपिरियन्स नको व्हायला नंतर. म्हणून मी फक्त टॉपचे कॉलेजेस घेतले. आता इथं तुम्हाला दिसत असेल प्रवरा रूरल आयुर्वेद कॉलेज लोणी. हे कॉलेज जे आहे ते एकदम बेस्ट कॉलेज आहे आणि हे जे रँकिंग आहे ना, ही एकदम बेस्ट टू लोएस्ट अशी काय रँकिंग नाही आहे. हे सर्व जे कॉलेजेस आहेत खूप चांगले कॉलेजेस आहे. ही रँकिंग मी रँडमली काढली आहे. प्रवरा रूरल मी याच्यासाठी फर्स्ट घेतलं आहे कारण त्याचा 2 वर्षाचा कट ऑफ खूप कमी होता, तो एकदम क्वालिफिकेशनवर होता. पण आता सध्या त्याचा कट ऑफ वाढला आहे. त्याचा कट ऑफ आहे 5,51,306. तुम्हाला दिसत असेल, तर तुमचा जर स्कोर असेल किंवा रँक असेल 5 लाख अराउंड, तर तुम्ही प्रवरा रूरल आयुर्वेद कॉलेजला प्रायोरिटी देऊ शकतात, जे की लोणीला सिच्युएटेड आहे. त्याची फीज जी ती 5 लाख आहे. आता ही जी फीज आहे ना सर्व, ही अकॉर्डिंग टू इयर, ॲन्युअल इयर आहे, पर इयरची फीज आहे. ही तुम्ही समजून चालू नका की भाई आपण म्हणजे आपल्याला 5.5 वर्षी हीच फीज भरायची, असं नाही आहे. आपल्याला दरवर्षी 5-5 लाख भरत जायचे आहे. आणि खूप कॉलेजेसचं असं आहे की मी त्याच्यात हॉस्टेल मेस इन्क्लूड केलं आहे आणि खूप कॉलेजेसचं हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही आहे. का? कारण खूप सारे कॉलेजेसच्या वेबसाईटवर त्यांनी अशी फीज टाकली आहे की त्याच्यात त्यांनी हॉस्टेल मेस इन्क्लूड केलं आहे आणि खूप कॉलेजच्या वेबसाईटला फक्त एवढीच फीज आहे जी त्यांची ट्युशन फीज आहे, फक्त त्यांनी हॉस्टेल मेस इन्क्लूड केलं नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदा जर तुम्ही कन्फर्म करत असणार की तुम्हाला हेच कॉलेज पाहिजे, तर तुम्ही एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या कॉलेजवाल्यांशी आणि काउन्सिलिंग्समध्ये त्यांचं नाव टाका. MCC आता तुम्हाला जर हे कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागेल AACCC. आता तुम्ही जर आमच्याशी कनेक्ट व्हाल तर आम्ही तुम्हाला पूर्ण सहायता करू. सर्व जे गोष्टी आहेत आम्ही सर्व प्रोव्हाइड करू. तुम्हाला आमच्या ग्रुपवर जॉईन करू.
आम्ही सर्व जे आमच्याकडनं सर्व जे पॉसिबल आहे ना ते सर्व करणार आहे. आम्ही तुम्हाला एक बेस्ट सीट देऊ तुमच्या स्कोअरच्या अकॉर्डिंग, आणि त्या स्कोअरवर तुम्ही एक्सपेक्ट पण करू नाही शकत की तुमचा नंबर लागेल की नाही. ते पण आम्ही लावून देऊ. आम्ही गॅरंटी देतो की आम्ही तुमचा नंबर लावून देऊ विदाऊट एनी डोनेशन. आम्ही डोनेशन घेत नाही. जर तुम्हाला डोनेशन देऊन नंबर लावायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉलेजला जाऊन लावू शकतात, किंवा जे काउन्सिलर्स डोनेशन घेऊन करत असेल काम त्यांच्याकडे जाऊ शकतात. मी डोनेशन घेत नाही. मी विदाऊट डोनेशन काम करते, आणि सर्व जे ते मी लीगल करते, काउन्सिलिंग थ्रू करते. आणि जे काही होतं ना हे तुम्ही तुमचा जो हा भास आहे ना की जे डोनेशन देऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म होईल, हे आधी काढून टाका, कारण असं काहीच होत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं ॲडमिशन व्हावं, कन्फर्म व्हावं, तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, काउन्सिलिंगमध्ये राऊंड्समध्ये उतरायचं आहे. राऊंड्स तुम्हाला खेळायचे आहे, कारण जी लीगल प्रोसेस आहे ना एक मेडिकल सीट अपडेट करायची किंवा ॲक्सेप्ट करायची ती हीच आहे की तुम्ही राऊंड थ्रू जाणार. कारण विदाऊट राऊंड्स कुठेच काहीच होत नाही. आधी ते व्हायचं 4-5 वर्षापूर्वी ते व्हायचं की तुम्हाला डोनेशन देऊन सीट भेटते किंवा असं काही होतं आहे. पण आता ह्या वर्षी असं काहीच होणार नाही आहे. सर्व जे ते राऊंड थ्रू होतं आहे आणि आता खूप जास्त स्ट्रिक्ट झालं आहे सर्व गोष्टी. तर तुम्ही जर हे करत असणार तर प्लीज याला अवॉइड करा. सेकंड कॉलेज आहे महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज. तुम्ही याला कॉलेजला दत्ता मेघे नावाने ओळखत असणार, जे की आहे वर्धाचं. त्याचं कट ऑफ आहे 6,96,000. म्हणजे जर तुमचं 7 लाख अराउंड पण कट ऑफ असेल तरी तुम्ही या कॉलेजचं एक्सपेक्टेशन ठेवू शकतात की तुमचा नंबर इथं लागेल. याची फीस जे 5.5 लाख आहे. पण याचे हॉस्टेल मेस जर तुम्ही इन्क्लूड केलं 7 लाखापर्यंत याची फीस जाते, तर एकदा चेकआउट करा. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद नवी मुंबईचं हे कॉलेज आहे. 7,66,000 याची फीज आहे. याचा कट ऑफ आहे आणि याची फीज आहे 6.5 लाख. आता मी याचं एक मेनली एक गोष्ट सांगते की नवी मुंबईचं जे कॉलेज आहे त्याची फीज जी आहे ती हायेस्ट फीज आहे महाराष्ट्राच्या कोणत्या पण डीम्ड कॉलेजेसपेक्षा. म्हणूनच याचे कट ऑफ जे आहे ते खूप कमी आहे. लोक याला ह्या जे कॉलेज आहे याला खूप कमी सजेस्ट करतात, कारण याची फीस खूप जास्त आहे आणि म्हणून याचं कट ऑफ कमी आहे. याच्यासारखंच मी तुम्हाला अजून एक चांगलं कॉलेज सांगेल ज्याची कट ऑफ पण कमी आहे, त्याचं फीस पण कमी आहे, पण कॉलेज एक नंबर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर एक नंबर आहे. आता आपण ते बघू पुढे. डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटर पुणे. आता हे पुण्याचं कॉलेज आहे. पुण्याचं कॉलेजबद्दल हा डी.वाय. पाटील जे एकदम टॉपचं कॉलेज आहे, सर्वांनाच माहिती आहे, याच्याबद्दल काही विषयच नाही आहे. पण याची जी रँक आहे कट ऑफ आहे ती 5,25,000 आहे, खूप जास्त आहे. आणि फीज जी आहे ती 5 लाख आहे. म्हणजे ह्याची जी डीम कॉलेजेसची फीज आहे ना ती अराउंड सेम असते. त्यांचं ठरलेलं पॅटर्न असतं कधी कधी की एवढी फीज ठेवायची अराउंड. फक्त नवी मुंबईची जास्त आहे, बाकी सर्वांची ऑन ॲन ॲव्हरेज 5 लाख आहे. भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे. भारतीय विद्यापीठला पण खूप लोक प्रेफर करतात, म्हणून त्याचं कट ऑफ हे खूप जास्त आहे. 4,36,687 याचं कट ऑफ आहे आणि 5 लाख त्याची रँक आहे. सुमनदीप आयुर्वेदिक कॉलेज डीम्ड गुजरात. आता ज्याची मी गोष्ट करत होती ना की कमी कट ऑफ राहील आणि कमी फीस पण राहील, तर ते कॉलेज हे आहे सुमनदीप आयुर्वेदिक कॉलेज डीम्ड. आता मी तुम्हाला ऑलरेडी म्हटले की आपण फक्त महाराष्ट्राबद्दल डिस्कस करणार आहोत, पण तुम्हाला शंका असेल की इथं गुजरात का लिहिलं आहे, कारण हे जे कॉलेज आहे सुमनदीप युनिव्हर्सिटी हे कॉलेज गुजरातमध्येच सिच्युएटेड आहे. आणि हे कॉलेज जे आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप ग्रेट आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट्स असणार तर तुम्हाला हे खूप बेस्ट कॉलेज आहे, कारण महाराष्ट्रामधून इथं ह्या कॉलेजपर्यंत पोचायला इतका वेळ लागत नाही. जवळच आहे, वडोदरा जवळच हे कॉलेज आहे. आणि याचं जे कट ऑफ आहे ते 7,34,000 अराउंड याचं कट ऑफ आहे, म्हणजे खूप कमी आहे. आणि 5 लाख याची फीज आहे, म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 5 लाख तुम्हाला भरायचे. याच्यात मला असं वाटतं की ज्यात हॉस्टेल मेस इन्क्लुडेड आहे, एकदा तुम्ही चेकआउट करा. आणि 7,34,000 म्हणजे तुमचा नंबर इथं लागू शकतो. जर तुम्हाला अजून 9 लाखापर्यंत जर तुमची रँक असेल आणि तुम्हाला BMS कन्फर्म करायचं असेल, तुमचं कन्फर्म आहे की मला BMSच करायचं आहे किंवा BDSच करायचं आहे, तर तुम्ही मला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला किंवा मला कॉल करू शकतात. आणि मला फक्त व्हॉट्सअपला तुमचं स्कोर कार्ड शेअर करा, म्हणजे मला समजेल की तुमची कॅटेगरी काय आहे, बाकी इन्फॉर्मेशन, तुमचं रँक, तुमचं स्कोर, एव्हरीथिंग मला समजेल स्कोर कार्डवरून. तर तुमची जर 9 लाख अराउंड तुमचं स्कोर असेल, रँक असेल, तर मला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला मी BMS ॲडमिशन करून देईन. 9 लाख अराउंड पण तुम्हाला वाटेल की ॲडमिशन होणार नाही, पण मी तुम्हाला सांगते की काउन्सिलिंग थ्रू, राऊंड थ्रू आपण तुमची ॲडमिशन कशी करू, एकदम लिगल वेने, विदाऊट एनी डोनेशन. दुसरे काउन्सिलर तुम्हाला सांगतील की 50,000 द्या, 2 लाख द्या, आम्ही तुमची ॲडमिशन कन्फर्म करतो. मी तुम्हाला सांगते की माझी जेवढी फीज आहे ना 10,000, तेवढीच तुम्ही मला पे करा. 10,000 तेवढीच तुम्ही मला पे करा आणि तेवढ्यातच तुम्हाला मी लिगली, पूर्ण लीगल वेने, राऊंड थ्रू मी तुम्हाला युनिव्हर्सिटी, एक छान युनिव्हर्सिटी, एक रेग्युलर लेक्चर्स होणारी युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, जिथं तुमचा नंबर लागेल. आणि आपल्याला नंबर लागण्याशी महत्त्व आहे.
डिग्री भेटण्याची इम्पॉर्टन्स आहे, बाकी काही नाही. तर तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि काहीही वाटलं तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.